मला मिळतंय 12 चेंडू 17चं समीकरण. जगदीश पालकर पार्ट टाइम स्विमर काढलाय विकी गुंजाल. माहिती आहे विकीला इथून या मॅच मध्ये पकड निर्माण करायची असेल तर आता डावपेच आखावेच लागतील. त्यांनी हा डावपेच आखलाय. इथे मात्र स्विमर मैदानामध्ये काढलाय. त्यानं मात्र पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. अनुभव आहे या गोलंदाजाला देखील. अनुभवाची सिजोरी हा अगदी मैदानामध्ये घेऊन उतरलाय. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय करण लाडच्या विरोधामध्ये, ज्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. आता समीकरण बदललं जात आहे. 11 चेंडू 17चं समीकरण. केतन लाड माफी असावी, केतन लाड स्ट्रायकिंग एंड वरती. इथे बाटीची कडा यष्टीरक्षकाने पकडली आहे झेल. आणखीन एक विकेट आली आहे. नऊ चेंडू 16 धावसंख्येची गरज. शेवटचे निर्णायक 9 चेंडू बाकी आहे. 16 धावसंख्येची गरज. या 3 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका आला तर इथून मात्र बॅटिंग करणारी टीम पुनश्च एकदा पदार्पण करेल. परंतु मोठा फटका येणं गरजेचं आहे. 3 चेंडू या षटकातील बाकी आहेत. 9 चेंडू बाकी असतील आणि धावा बनवायचे त्या 16. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक दर्जेदार चेंडू. पार्ट टाइम स्विमर चांगली कामगिरी करत असताना हा अगदी समोरून चेंडूला वळण देत असताना आपल्याला पाहायला मिळतात जगदीश पालकर. आठला 16 पाहिजे. 8 चेंडू 16. आणखीन एक चांगला चेंडू. ड्राईव्ह करायचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल आलाय. जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजीचा अटॅक मैदानामध्ये चालू आहे. जगदीश पालकर यांच्याकडून काय मॅच पाहायला मिळते. सेमीफायनल क्रमांक 1 सेमीफायनलचा थरार. दहिवली प्रीमियर लीगचा हा चित्त थरार आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. एक चेंडूचा खेळ अद्यापही या षटकातील बाकी आहे. हा आणखीन एक डॉट बॉल. इथे पाहताय 6 चेंडू 16 धावसंख्येची गरज. ओमकारने घाई केली का.